सगळ्यांना दंडवत प्रणाम. आज थोडीशी गडबडच सुरू होती, कारण मला एका ठिकाणी बाहेर जायचं होतं. म्हणून माझी सकाळची कामं आवरायची गडबड चालू होती आणि या दोघी उठल्या होत्या झोपेतून. त्यांना पटकन खायला म्हणून मी मखाना छान असा मस्त रोस्ट करून दिला. मी दोघी छान खात होत्या. मग दोघींचं अंघोळ वगैरे घालून त्यांना छान आवरून तयार केलं. मी सुद्धा तयार झाले. आता 10 वाजले होते आणि 10 वाजता शिवण्याच्या स्कूलमध्ये होता फंक्शन. म्हणजे ओपन डे पण होता आणि तिथून आता ती जे सिनियर केजीचे स्टुडंट बाहेर पडणार आहेत त्यांच्यासाठी फेअरवेल पार्टी सुद्धा होती. म्हणजे थोडक्यात निरोप समारंभ होता. तर आम्ही निघालो होतो आणि तो कृष्णाचा बॉल खेळता खेळता मला लागला. मी त्याला सांगितलं की हा बॉल मी तुला देणार नाही. नर्सरीचे आहेत का? सर्वज्ञ, ए सर्वज्ञ बघू. आणि कार्यक्रमासाठी एकदम छान अशी मस्त रांगोळी सुद्धा काढली होती. बघता क्षणी आकर्षण वाटेल अशी रांगोळी होती. फेअरवेल 2025-26 सिनियर केजीच्या स्टुडंटसाठी मस्त कार्यक्रम छान. म्हणजे आता बऱ्यापैकी अंतिम टप्प्यात होता. मुलांना जे ट्रॉफी सर्टिफिकेट होतं ते द्यायचं काम चालू होतं. तर त्यांच्या शाळेने एक एक्सलंट फाउंडेशनची एक्झाम ऑर्गनाईज केली होती. तर त्याचेच हे अवॉर्ड होते आणि ही आहे शिवन्या. तर मी तुम्हाला पुढे सांगेनच की तिला कोणते अवॉर्ड भेटले होते ते. आणि आमच्या सर्वज्ञाचं चाललं होतं की फोटोशूटवाले जे दादा होते त्यांच्या जोडीलाही निघाली होती व्हिडिओ शूट करण्यासाठी. सगळ्यांचे फोटो व्हिडिओ छान काढून झाले आणि कार्यक्रम सुद्धा संपन्न झाला. जवळजवळ 2-2.5 तास आमचे तिथे गेले होते. बराच वेळ कार्यक्रम चालू होता आणि मग त्याच्यानंतर आम्ही घरी यायला निघालो. आत्ता घरी आलोय आम्ही आणि इतकं प्रचंड ऊन आहे ना, भयंकर. खरंच काय विचारू नका. म्हणजे इतकं दमल्यासारखं झालंय. आणि माझ्या चिमण्यांचा तर अभ्यास करायचं काम चालू आहे. त्यांना अजिबात कसला कंटाळा वगैरे अजिबात काही येत नाही. जेवण करायचं आहे आम्हाला अजून. हाय, आम्ही दीदीच्या स्कूलमध्ये गेलतो म्हणून सांग. ट्रॉफी दाखव की तुझ्या. मखाना खाती म्हणून सांग. आईने दिले बघा. हा हा, हे बघा अजून एक आहे. हे बघा 2 ट्रॉफी भेटले मला. हे 2 ट्रॉफी आहेत. कशाच्या ट्रॉफी आहेत त्या? अभ्यासाचे. त्यांची एक एक्सलंट फाउंडेशनची एक्झाम होती. ते एक्झाममध्ये मॅथ्स होतं, इंग्लिश, हिंदी आणि ड्रॉइंग होतं. तर 4चे फॉर्म मी भरले होते. तर तिला 2 सब्जेक्टमध्ये गोल्ड मेडल मिळाले आणि 2 सब्जेक्टमध्ये तिला ट्रॉफी मिळाली, फर्स्ट विनर ट्रॉफी. तर ड्रॉइंगची आणि मॅथ्सची ट्रॉफी आहे. हिंदी आणि इंग्लिशचं जे आहे ते गोल्ड मेडल मिळाली तिला. आणि मला बघा हे काय भेटले. रेड पेन्सिल आणि मोबाईल. आणि यांच्या स्कूलचाच फेअरवेल होतं. तर त्याच्यामध्ये यांना हा आयफोन मिळाला. आयफोन आणि रेड पेन्सिल पण मिळाली आणि ही लेड पेन्सिल पण मिळाली. आणि आमच्याकडे इतक्या लेड पेन्सिल आहेत. इव्हन पिझ्झाचा इरेजर सुद्धा आहे मामाने आणलेला, पण वापरतच नाहीये. फक्त ड्रॉइंग आणि ड्रॉइंगच चालू असती. जशी सुट्टी लागली ना तसं. हा, हिचं आहे का? अभ्यास करते म्हणून सांग. काय लिहिती तू? कुणाचं नाव? अक्षय दादाच आहे का ते? नाही रडत अक्षय दादा. घे तुला अभ्यास करायला. ओके, तू दीदीचं नाव लिहिते का ह्याच्यात? काय अभ्यास करणार आहेस तू? आवाज दे अक्षय दादाला. कुठे अक्षय? आवाज दे बरं अक्षय दादाला. तुझा बर्थडे कधी आहे? हॅपी टू म्हण बरं एकदा. बर्थडे टू कसं काय? केक आणायचा का? केक आणायचा का?
घरी आलो, यांची थोडी मजा मस्ती झाली. मग यांना जे आम्ही तिघींनी जेवण वगैरे केलं आणि या दोघींना पण मी झोपवलं आणि मग मी माझ्या कामाला लागले. कारण मला ब्लँकेट वगैरे धुवून ठेवायचे होते आणि शक्यतो अशी जी साफसफाई आहे ना, तर मी खरंच पाडव्याला करते. पण माझी तब्येत थोडीशी ठीक नसल्यामुळे मी काही यावर्षी काही म्हणजे काहीच केलं नाही. आता उन्हाळा आहे आणि अशी मोठे ब्लँकेट तर कोणी पांघरत नाही. मग उन्हाळ्यासाठी छोटे काढते आणि जे मोठे असतात ते व्यवस्थित वॉश करून मग मी ठेवून देते. आणि जेव्हापासून मशीन घेतली ना, तर मी हे मोठे ब्लँकेट सुद्धा मशीनलाच धुते. अगदी डबलचे ब्लँकेट आहेत. डेली वॉशला लावून देते. 1-1.25 तासामध्ये छान मस्त धुवून होतात आणि 8 किलोची मशीन आहे त्यामुळे मोठे बेडशीट सुद्धा आरामात धुवून होतात. म्हणजे माहीत नाही, पण मी तर मशीनलाच धुते आणि छान निघतात सुद्धा. आता इथे मी लिक्विड टाकलं, पण माझ्याकडे कम्फर्ट नव्हतं. म्हणून मी आपलं डेटॉलनीच काम चालवून दिलं. त्याच्यानंतर भांडी वगैरे घरात नेली आणि मग मी माझ्या कामाला लागले. आता मुली जरी झोपल्या असल्या तरी माझं काम दिवसभर सुरू असतं. मी झोपलं की मग माझ्या पुढच्या कामाचं जे रुटीन असतं ना, ते अगदी सगळंच बिघडतं. त्या सगळ्या कामाचा गोंधळ होतो. आता इथं मशीन तिचं तिचं काम करत होती आणि मग मी माझ्या कामाला लागले. आता सकाळी भांडी वगैरे घासून शक्यतो मी सगळं काम आवरून गेली होती सकाळी. म्हणजे माझा स्वयंपाक असेल, भांडी असेल, सगळं काम झालं होतं. आता फक्त माझी फरशी पुसायची बाकी होती. म्हटलं आता मुली झोपल्यात, ती सुद्धा पटपट करून घ्यावी आणि व्हिडिओ सुद्धा एडिटिंगचं माझं काम आहे. पण काय होतं, आता थोडीशी भांडी पडल्यात, ती पण मी घासून घेते लगेच. कारण तशी जर ठेवली ना, मग संध्याकाळपर्यंत जास्त भांडी होतात. काय होतं आणि तुम्ही बघा, जर आपण भांडी साठवत गेलं ना, तर भांड्याला भांडे लागून अगदी बेसिन भरेपर्यंत भांडी राहतात आणि आपल्याला काही धुणं होत नाहीये किंवा घासणं होत नाहीये. तर मी भांड्याच्या जाळ्यातलं पाणी खाली पडू नये म्हणून अशी पाटी ठेवते. कारण मी किचन सकाळी धुतलंय आणि आता ओलं व्हायला नको म्हणून अशी पाटी ठेवली ना, की जे भांड्याच्या जाळ्यातलं पाणी आहे ना, तर ते सगळं पाणी पाटीमध्ये साठतं आणि पटकन आपल्याला उचलून किचनच्या खाली किंवा तुमच्याकडे बाल्कनी असेल तर तिथं सुद्धा तुम्ही नक्कीच ठेवू शकता. तर माझ्याकडे भांडी घासायला मावशी होत्या, पण मी त्या आता बंद केल्यात. खरं तर मावशी चांगली भांडी घासायच्या आणि भांडी सुद्धा खूप पडायची. कारण आम्ही 7 माणसं घरात राहतो, म्हणजे भांडी किती पडत असेल विचार करा. तर काय व्हायचं, भांड्याला मावशी लावल्यापासून खरं तर माझा हात दुखत होता म्हणून मावशी लावल्या होत्या आणि कामाचा सुद्धा प्रचंड लोड पडत होता म्हणून. पण आता मी बंद केल्या, 1च महिना लावल्या होत्या. असं नाहीये की त्या भांडी वगैरे चांगली घासत नाहीत. खरंच त्या भांडी चांगली घासायच्या. पण मला असं वाटायचं की जेव्हापासून म्हणजे भांड्याला मावशी लावल्या तेव्हापासून मी खूप आळशी झाले. तर कपडे मशीनला लावते, बऱ्यापैकी असतं ती पण हाताने धुते आणि भांड्याला पण मावशी. मग मला असं वाटायचं की मी आळशी झाले आणि मला काहीच काम नाही. म्हणून खरं तर मी बंद केलं आणि मलाही कुठं तर माझी कामं करायची सवय आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझ्या अंगामध्ये खरंच प्रचंड आळस भरलाय. म्हणून मी 2-3 दिवसापासून माझ्या माझ्या कामाचं रुटीन पहिलं जसं होतं तसं सुरू केलंय. म्हणजे दुखतंय, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. जर आपण त्याच्याकडेच लक्ष देत बसलो ना, तर ते दुखणं आपलं वाढतं. म्हणजे आपल्याला असं वाटतं की बाबा हां, खरंच आपलं दुखतंय. तसं न करता आता जरी दुखत असलं ना, तर त्याला इग्नोर करायचं आणि आपलं काम सुरू ठेवायचं. असा निर्णय मी तरी घेतलाय आणि खरंच मला 2-3 दिवसापासून बरं वाटतंय, की माझी माझी कामं मी स्वतः करते आणि कामाला मावशी येते तेव्हा कसं संध्याकाळची भांडी सकाळपर्यंत ठेवा. आणि ते सुद्धा मला कुठेतरी पटत नव्हतं. कारण दररोज सगळं किचन, भांडी स्वच्छ करून झोपायची सवय आणि मग ते ठेवायचं. परत लागणारी भांडी प्रत्येक वेळी धुवून घ्यायची. ते काही बरोबर वाटत नव्हतं आणि मी सुद्धा आळशी झाले होते. म्हणून मी या सगळ्या गोष्टींपासून म्हणजे माझं माझं जसं पहिलं रुटीन होतं तसंच मी सुरू केलंय आणि मी आता इथं काल तुटी फ्रुटी बनवली होती. त्याचा व्हिडिओ काही तुमच्यासोबत नाही शेअर केला. ती कलिंगडाच्या सालीपासून बनवली आणि तिला छान असं हलकंसं ऊन दाखवून मी तिथे ठेवलं होतं. तर बघत होती मी वाळली का. आता खरं सांगायचं तर बनवल्यापासून वाळेपर्यंत अर्धी मीच खाऊन संपवली. कारण इतकी छान झाली होती तुटी फ्रुटी आणि मी नेहमी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये बनवते. कारण आईस्क्रीम वगैरे आपण घरी बनवतो ना, तर त्याच्यासाठी ते बरं पडतं आणि विकतच्या तुटी फ्रुटीमध्ये जे प्रिझर्वेटिव्ह असतात तर ते आपण घरी वापरत नाही. त्यामुळे मुलांसाठी सुद्धा कधीही हेल्दी होते. आता फूड कलर वगैरे वापरते मी त्याच्यामध्ये. कारण फक्त पांढरा असतील तर मुलं खात नाहीत, म्हणजे मुली खात नाहीत म्हणून. आणि शिवण्या फक्त खाते. सर्वज्ञाला तर आमच्या गोड अजिबात आवडत नाही. आता हे ब्लँकेट आहे, सिंगल म्हणजे डबल स्पिन केलं तर पूर्णच वाळून निघतं. पण म्हटलं आहे उन्हाळा आणि पटकन वाळून जाईल म्हणून मी एकदा स्पिन करून घेतलं आणि हे बघा अगदी छान असं म्हणजे निघलंय सुद्धा छान. अगदी त्याचा कलर सुद्धा उठून दिसतोय आणि मस्त फ्रेश झालंय आणि मी इथंच बाल्कनीमध्ये सावलीला वाळवते. अगदी 1 तासामध्ये वाळून होतं. मग छान कडकडीत वाळलं की त्याला पॅक करून ठेवून देईन. मग संध्याकाळच्या वेळी मस्त छान अशी दिवाबत्ती केली. माझी सगळी कामं झाली होती. चहा-पाणी वगैरे सुद्धा झालं होतं आणि आम्ही निघालो होतो यात्रेला. आता बाबांनी कॉल केलेला की मी ऑफिसमधनं येतोय आणि तुम्ही आवरून बसा. तर बाबा आल्यानंतर आम्ही निघालो होतो जत्रेला जाण्यासाठी. कारण बरेच दिवस झाले मुलींना सुद्धा कुठं बाहेर नेलं नव्हतं आणि इथं जवळच आंबेगावची जत्रा सुरू होती. म्हणून म्हटलं तिथं जाऊन येऊया. आणि जत्रा असेल ना आंबेगावची तर आम्ही दरवर्षी जातो जत्रेला. तर तिथली झाली की नंतर आमच्या इथली सुद्धा असते.
तर तिथं शिवण्याला तसं मॅजिक बुक घ्यायची होती. खूप दिवसापासून तिचं चाललेलं की तशी बुक घ्यायची. आम्ही DIYला पण बघितलेली पण तिथं मिळाली नाही. इथं सुद्धा ती सेम तशी नव्हतीच, पण जरा त्याच्यासारखी होती त्यामुळे तिने ती घेतली. तिला ती पाहिजे होती. मग त्याच्यानंतर तिथं काही छोट्या-मोठ्या वस्तू होत्या. मग मी ती घेत होते आणि तोपर्यंत बाबा मुलींना घेऊन तिकडे खेळायला गेले. तर जत्रा खूप मोठी भरली होती. प्रत्येक वेळी गावात भरते. पण यावर्षी गावाच्या थोडंसं साईडला खूप मोठं असं ग्राउंड होतं आणि तिथे ही जत्रा भरलेली. आता यांचं चाललं होतं की खेळ म्हणजे यात बसायचं, त्यात बसायचं. लहान मुलांची ॲक्टिव्हिटी खूप असतात यात्रेमध्ये आणि बायकांना किंवा घेण्यासारखं सुद्धा खूप काही असतं बरं का. आता शिवण्या इथे या गाडीमध्ये बसली आणि हिनं मला बघितलेलं नाही की आई आली म्हणून ती तिचं ती स्वतः एन्जॉय करते. आणि लास्ट इयरला अगं ती लहान होती त्यामुळे आता ती मोठी झाली त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये बसते आणि प्रत्येक गोष्ट ती एन्जॉय करते आणि शिवण्या सुद्धा. कारण मुलांचं बालपण असतं आणि हे जे बालपण असतं ना ते नंतर येत नसतं. मुलांसोबत आपण सुद्धा आपला आनंद एन्जॉय करू शकतो किंवा आपलं बालपण जे आहे ते एन्जॉय करू शकतो. तर मिकी माऊसमध्ये शिवण्या खेळत होती आणि तिचं म्हणणं होतं की आई याच्यामधलं झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये बसणार. असं सुरू होतं आणि जो सगळ्यात मोठा पाळणा होता आणि तिथं जो ब्रेक डान्स होता त्याच्यामध्ये सर्वज्ञाला बसायचं होतं. आणि मोठ्या पाळण्यात तर म्हणजे मी माझा अनुभव सांगते की सोलापूरला गड्डा यात्रा असते आणि तिथे एक इतका मोठा पाळणा असतो ना की त्या पाळण्यामधून अख्खी सोलापूर सिटी दिसते. इतका मोठा पाळणा असतो त्या पाळण्यामध्ये मी एकदा बसले होते. पहिलं आणि शेवटचं. त्याच्यानंतर मी कधीच पाळण्यात बसले नाही. माझी फ्रेंड आणि मी बसलो होतो. ती जर व्हिडिओ बघत असेल तर नक्कीच तिला सुद्धा आठवेल. आणि अक्षरशः ओरडून घसा दुखत होता. इतकं ओरडत होते मी की मला उतरायचंय म्हणून. वरती जाताना काय वाटत नव्हतं, पण खाली येताना इतकी प्रचंड भीती वाटत होती. असं वाटत होतं की आता आपण जातोय. पण त्याच्यानंतर मग सर्वज्ञाला गॉगल घ्यायचा होता, तर तो घेतला आणि 9, 9:15 झाले होते. म्हटलं आता बाहेरच जेवण करून जाऊया आपण आणि शिवण्याला सुद्धा अवॉर्ड भेटले होते. त्यामुळे त्याची सुद्धा पार्टी तिने मागितली होती. तिने दुपारी सांगितलेलं की आई संध्याकाळी आपण बाहेर जायचं. म्हटलं ठीक आहे, एवढा छान लेकरानं अभ्यास केलाय, ट्रॉफ्या वगैरे मिळाल्या, तर आपण ते तर करू शकतो. मग सिंहगड रोडला शिवराज ढाबा म्हणून आहे, तर तिथं आम्ही जेवायला आलो आणि तिथं आल्या-आल्या एंट्रन्सला मस्त अशी छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे ती आहे आणि शिवराय बसले भोजनास असं तिथं लिहिलंय. खरंच खूप छान वाटतं बरं का आणि तिथला अख्खा मसूर स्पेशल आहे आणि छान आम्ही जेवण वगैरे केलं आणि मग तिथून निघालो आणि तुम्ही म्हणाल मुली, तर हो म्हणजे जे आम्ही जेवतो त्या शिवण्या सर्वज्ञ सुद्धा जेवतात. त्या सुद्धा रोटी, भाजी, चपाती जे काय असेल ते खातात. काही वेगळं खात नाहीयेत आणि दादाचं आणि तिचं थोडंसं भांडण झालं सर्वज्ञाचं म्हणून ती रडत होती. म्हणून मी तिला मोबाईल दिलेला आणि मग आम्ही सगळ्यांनी छान असं जेवण केलं. त्याच्यानंतर घरी यायला निघालो आणि त्यांचं म्हणणं कसं असतं, की आई म्हणजे शिवण्यानं हाताने खाल्लं तर सर्वज्ञाला पण हाताने खायचं असतं. म्हणून मी दोघींना पण चारते बाहेर गेल्यानंतर. तर घरी आल्यानंतर हिचा अट्टास होता, की मी लॉक काढणार. एक 15-20 मिनिटं आम्ही दरवाजात थांबलो होतो. हिला काही लॉक निघत नव्हतं आणि ती कोणाला हात पण लावू देत नव्हती. शेवटी तिला रडवलं आणि मग मी लॉक काढून आम्ही घरामध्ये गेलो. आता जत्रेतनं आणलेल्या वस्तू होत्या. शिवण्याचं चाललं होतं वाटणी करायचं, की आई हे एवढं तुला घे आणि हे एवढं माझं आहे म्हणून. आता मी तिच्याच केसांचा गुंता काढण्यासाठी 2 कंगवे आणले होते. त्यातला एक कंगवा मला दिला आणि मला म्हणले, की "बाकी सगळं माझं आहे, हे एवढंच तुझं आहे." तिला म्हटलं, "ठीक आहे." म्हणजे मुली असल्या की कसं असतं बघा ना आणि तिला म्हणजे मेकअप असो किंवा प्रत्येक गोष्टीचं इतकं वेड आहे ना, त्यात आता ती केस वाढवते. त्याच्यामुळे तर मग काही विचारू नका. जे हेअर क्लिप असतील, हेअर बन असतील वगैरे तिच्यासाठी मी बऱ्याच गोष्टी घेतल्या होत्या. तर तिनं इथं वाटणी केलेली, हे माझं आणि हे तुझं असं. तर ती खूप म्हणजे खूप एक्सायटेड होती आणि खूप म्हणजे खुश होती, की म्हणजे आज सगळ्या गोष्टी तिच्या मनासारख्या घडत होत्या. कधीतरी मुलांच्या कलेनं सुद्धा घ्यावंच लागतं. तर 2 दिवसापासून अक्षयदादा आमचा साताऱ्याला गेला होता. तर त्याने येताना शिवण्याला छान अशी बुक आणली होती. तो अजून वेगळाच आनंद होता तिचा आणि ती ड्रॉइंग बुक होती. त्यामुळे मग तर काही विचारायची सोयच नाहीये. त्याच्यानंतर आपण कुठे गेलोय आणि भांडे दिसलेत आणि घेतले नाहीत असं माझं तर कधीच होत नाही. मला काचेची असो किंवा चिनीमातीची भांडी प्रचंड आवडतात आणि मला रेसिपी शूटसाठी ही भांडी छान वाटली म्हणून मी 2 घेऊन आले. कशी वाटतात तुम्ही सुद्धा सांगा. म्हणजे ॲज अ डेकोरेशन म्हणून ठेवण्यासाठी मी घेतलेत. त्याच्यामध्ये आपण मीठ, लोणचं वगैरे सुद्धा ठेवू शकतो. खूप छान वाटतात अशा भरण्या आणि मला सुद्धा प्रचंड आवडतात. तर या जत्रेतल्या सामानासोबत आणि या भरण्यांसोबत मी आपल्या व्हिडिओचा इथेच एंड करते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलशी असेच कनेक्ट राहा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. भेटूया लवकरच अजून एका छानशा